नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारत UAE CEPA कराराला नुकतीच 4 वर्षे पूर्ण झालेली आहेत या संदर्भात माहिती. IBSF 2026 या स्पर्धेमध्ये सौरभ कोठारी यांचा विजय झालेला आहे या संदर्भात माहिती. तसेच नुकतेच भारताने एक नवीन स्पेस सिटी तयार करण्याची घोषणा केलेली आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचा पराभव कोणत्या मतदारसंघातून झालेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 6 मे. 6 मे 1922 छत्रपती शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचा असेल तर आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलवर त्यांच्याविषयीचा व्हिडिओ हा शेअर केलेला आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. 6 मे 1861 मोतीलाल नेहरू यांची आज जयंती. ते अमृतसर 1919 आणि कलकत्ता 1928 या काँग्रेसचे अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 6 मे हा दिवस मोतीलाल नेहरू यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. आणि मोतीलाल नेहरूबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1928 साली आलेला नेहरू रिपोर्ट हा त्यांनी सादर केलेला होता. आपण इतिहासामध्ये अभ्यास करताना नेहरू रिपोर्ट हा वारंवार वाचलेलाच असेल. तसेच काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे ते संस्थापक देखील राहिलेले आहेत. 6 मे 1952 इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया मॉन्टेसरी यांच्या दिवशी निधन झालेले होते. 6 मे 1966 उदारमतवादी, समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणतज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्या दिवशी निधन झालेले होते. 6 मे 1995 प्रवचनकार, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक आचार्य गोविंदराव गोसावी यांच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. भारत UAE CEPA करारानंतर द्विपक्षीय व्यापार किती झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 100 अब्ज डॉलर. भारत UAE CEPA कराराची नुकतीच 4 वर्षे पूर्ण झालेली आहेत. भारत UAE व्यापक आर्थिक भागीदारी करार म्हणजे CEPA लागू झाल्यानंतर अवघ्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापाराने 100 अब्ज डॉलरचा टप्पा हा पार केलेला आहे. 2024-25 मध्ये UAE कडे भारताची वस्तू निर्यात ही 36.63 अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. तर 2022-23च्या तुलनेमध्ये 7.6% ही वाढ आहे. एप्रिल ते फेब्रुवारी 2026 मध्ये निर्यात वाढ ही 8.5% इतकी झालेली आहे. प्रमुख निर्यात क्षेत्र आहेत रत्न दागिने, कृषी, वस्त्रोद्योग, औषधे, सागरी उत्पादने, अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स. 2022 ते 2024 या कालावधीमध्ये 16%पेक्षाही अधिक वाढ ही सेवा निर्यातीमध्ये झालेली आहे. तसेच FDI प्रवाह हा 9.75 अब्ज डॉलर इतका राहिलेला आहे, जो 75% वाढ इतका दर्शवत आहे. भारताची UAE मधील गुंतवणूक ही आता 1.28 अब्ज डॉलरवरून 2.60 अब्ज डॉलर पर्यंत वाढलेली आहे. पुढचा प्रश्न. पुलित्झर पुरस्कार 2026 विजेत्यांमध्ये कोण कोण समाविष्ट आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत आनंद RK, सुपर्णा शर्मा, नॅटली ओबिको पियर्सन की वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर आता आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा हा पुरस्कार आहे. भारतीय पत्रकारांचा जागतिक पुलित्झर सन्मान मिळालेला आहे आणि हा जागतिक पुरस्कार असून हा भारतीयांना मिळालेला आहे. त्यामुळे या अनुषंगाने आपल्याला परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, ही बातमी आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची आहे. प्रतिष्ठित पुलित्झर सन्मान मध्ये भारतीय पत्रकारांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे. यामध्ये विजेते पत्रकार आहेत आनंद RK, सुपर्णा शर्मा आणि नताली ओबिको पियर्सन. त्यांना इलुस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री या श्रेणीमध्ये त्यांना पुलित्झर सन्मान मिळालेला आहे. भारतातील सायबर गुन्हेगारीचे वास्तव उघड करणाऱ्या प्रभावी रिपोर्टिंगसाठी त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. हा प्रकल्प त्यांनी ब्लूमबर्गसाठी सादर केलेला होता. आता पुलित्झर पारितोषिक या संदर्भात माहिती पाहूया. या पुरस्काराची स्थापना जोसेफ पुलित्झर यांनी केलेली होती. त्यांनी 1904 मध्ये पत्रकारिता, कला आणि संस्कृतीतील उत्कृष्टतेसाठी प्रोत्साहन म्हणून पुलित्झर पुरस्काराची स्थापना केलेली होती. पहिला पुलित्झर पुरस्कार 1917 मध्ये प्रदान करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न. ऑप्टो SAR हा उपग्रह कोणत्या स्टार्टअपने प्रक्षेपित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गॅलेक्स आय. भारताचा
डीप टेकमध्ये मोठा टप्पा आता गाठलेला आहे. जगातील पहिल्या ऑप्टो SAR उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून गॅलेक्स आयने इतिहास रचलेला आहे. हे का विशेष आहे? कारण ऑप्टो SAR तंत्रज्ञानामुळे आता हवामान, प्रकाश किंवा अंधार याचा अडथळा न येता पृथ्वीचे निरीक्षण आता शक्य होणार आहे. संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, शेती आणि शहरी नियोजनासाठी हा उपग्रह अत्यंत उपयुक्त आहे. शैक्षणिक शक्तीचा यामध्ये प्रभाव आहे. म्हणजेच गॅलेक्स आय ही एक IIT इन्क्युबेटेड स्टार्टअप आहे. भारतातील उच्च शिक्षण संस्थांनी म्हणजे HEISने नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेचे केंद्र म्हणून यामध्ये उभारी घेतलेली आहे. NEP 2020ची ही सुसंगत प्रगती आहे. नवोन्मेष आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देखील आहे. बहुविषयक म्हणजेच इंटरडिसिप्लिनरी संशोधनाला यामुळे चालना देखील मिळणार आहे. उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यात मजबूत सहकार्य यामध्ये अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न, IBSF जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद 2026 विजेता कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सौरभ कोठारी. IBSF जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद 2026 या स्पर्धेमध्ये सौरभ कोठारीला विजेतेपद मिळालेले आहे. या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला आहे सौरभ कोठारी. तो कोलकाता पश्चिम बंगालचा आहे. तर अंतिम फेरी ही सौरभ कोठारी विरुद्ध पंकज अडवाणी या दोन्ही भारतीयांमध्ये झालेली होती. 2025 मध्ये देखील सौरभ कोठारी विजेता ठरलेला होता आणि पंकज अडवाणी हा उपविजेता ठरलेला होता. याचं आयोजन केलेलं होतं आयर्लंड कार्लो या ठिकाणी. पंकज अडवाणी या स्पर्धेचे सर्वाधिक 19 वेळा विजेतेपद त्यांनी पटकावलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, IBSF जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धा ही आता सौरभ कोठारी यांनी जिंकलेली आहे. आपल्याला असं वाटू शकतं की पंकज अडवाणी यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे, त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की पंकज अडवाणीच विजेता असेल. परंतु लक्षात घ्या, नाव लक्षात ठेवा, सौरभ कोठारी. आणि हा कोणत्या खेळाशी निगडित आहे? तर बिलियर्ड्स या खेळाशी तो निगडित आहे. आता IBSF ही नेमकी काय आहे याबद्दल माहिती पाहूया. IBSFचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन. याची स्थापना 1971 मध्ये करण्यात आलेली होती. याचं मुख्यालय दोहा, कतार या ठिकाणी आहे. याचे अध्यक्ष आहेत मुबारक अल खायरीन. या स्पर्धेची सुरुवात 1926 मध्ये झालेली होती. तेव्हाचे नाव होते वर्ल्ड अमॅच्युअर बिलियर्ड्स चॅम्पियनशिप. 1973 पासून IBSFने हे ताब्यात घेतलेले आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारताची पहिली स्पेस सिटी कुठे उभारली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रौथसूर माला. नाव लक्षात ठेवा, वन लाइनर या घटकामध्ये आपल्याला 100% हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. भारताची पहिली स्पेस सिटी कोणती आहे? तर नाव आहे रौथसूर माला. आंध्र प्रदेशामध्ये लवकरच भारताने पहिले अवकाश शहर म्हणजे स्पेस सिटी उभारले जाणार आहे. ही संकल्पना चंद्रबाबू नायडू यांनी मांडलेली आहे. या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्य काय? तर या रॉकेटची निर्मिती हब आहे स्कायरूट एरोस्पेस, कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स आणि HPCL सारख्या कंपन्या खाजगी रॉकेट तयार करणार आहेत. 570 एकर स्टार्टअप झोन असणार आहे, ज्यामध्ये अग्निकुल कॉस्मॉस व पिक्सेल सारख्या स्टार्टअप्सना चालना मिळणार आहे. तसेच हे गगनयान मिशनसाठी देखील बेस तयार करणार आहे आणि याचं ठिकाण आहे तिरुपती जिल्ह्यातील रौथुसूर माला या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, पुलित्झर पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या श्रेणीमध्ये भारतीय पत्रकारांना सन्मान हा मिळालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, ब्रेकिंग न्यूज, पर्याय क्रमांक 2, इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग, पर्याय क्रमांक 3, इल्युस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कमेंट्री आणि पर्याय क्रमांक 4, फीचर रायटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.